वसतिगृहातील विद्यार्थी आले एकत्र। नुकताच कोपरगाव शहरात शेतकरी व माळी बोर्डिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह संमेलन मेळावा संपन्न झाला आहे। तब्बल 40 वर्षांनंतर माजी विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आहे। शेतकरी आणि माळी बोर्डिंग माजी विद्यार्थी छात्रवास फाउंडेशन कोपरगाव यांच्या वतीने 25 मे 2024 रोजी माळी बोर्डिंग या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते। या सस्नेह मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले होते। तब्बल 40 वर्षांनंतर वसतिगृहातील विद्यार्थी एकत्र आले आहे। अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा साधनेही संमेलन पार पडले आहे, परंतु वसतिगृहातील सस्नेह संमेलन पहिल्यांदाच पाहावयास मिळत आहे। शेतकरी माळी बोर्डिंगच्या माजी विद्यार्थी यांनी आपल्या अनेक आठवणी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। अत्यंत गरिबीतून शिक्षण घेऊन आज अनेक माजी विद्यार्थी मोठे अधिकारी झाले आहेत, तर कोणी राजकारणात, तर कोणी उद्योगात यश मिळविले आहे। मोठे मोठे अधिकारी झालेल्या माजी विद्यार्थी एकत्र आल्यानंतर आपल्या जीवनाची व्यथा या ठिकाणी ते सांगत होते। अत्यंत गरिबीत जीवन जगत असताना या वसतिगृहातील शिक्षक जंगले सर आणि त्यांची पत्नी, त्याचबरोबर चौधरी सर व त्यांची पत्नी यांनी अत्यंत मुलांसारखे जीव लावला। त्यांच्या संस्कारामुळेच आम्ही आज अधिकारी होऊ शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे। भीमराज सुखदेव रणशूर यांनी माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणले आहे। या कार्यक्रमासाठी भीमराज सुखदेव रणशूर, केशवराव गायकवाड, शिवाजी ससाने, राजू जंगले, दिलीप झालटे, साहेबराव कोपरे, गौनाथ डोके, दिलीप रणशूर, दिलीप रणधीर, नानासाहेब रणशूर, मोतीराम शिंगाडे, राजेंद्र वानखेडे यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। एक तुमच्या सहकार्यामुळे जो ग्रुप झालेला आहे तयार, सर्वांनी सहकार्य करावे अशी एक विनंती। आणि ससांगे साहेबांना माहितीच आपला जो ग्रुप आहे त्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग व्हावा आणि त्याच्यापासूनच ही प्रयत्न घेतलेले आहे का नाही। आणि आम्ही पुण्यामध्ये 3 दिवस आम्ही हे केलेलं गेट टुगेदर। हे आपले जे लोक आहेत, आपल्या जे शेतकरी माळी बोर्डिंगचे, ज्याच्या जीवावर आपण एवढं मोठे झालेलो आहे, हे सगळे विसरले गेले। हे मेलेले लोक आपण जिवंत केलेले आलं का। 40 वर्षानंतर गेलेले मुलं हाफ पॅन्टीतले आज बापाचे बाप झाले का नाही। तर आपण जरी झालेलो, आपण सगळे सारखेच आहे। आपण आपल्या ऑफिसमध्ये कोणत्याच पोस्टवर असू द्या, इथं आपण विद्यार्थीचे, त्याच्यामुळं कुणाचा सत्कार राहिला असेल चुकून, वेळेवर कुणाला दुखवलं गेलं असेल आमच्याकडून तर क्षमा मागतो। एवढं बोलून मी म्हणजे काय, तिथूनच घरातून काढलं आणि मुलांमध्ये टाकलं। मी 8वी पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत वरच्याच रूममध्ये राहिलो, घरात कधी झोपलो। ते कशा करतात, हे मुलं ज्या तळमळीने त्या तळमळीने अभ्यास करतात, त्यांच्या सान्निध्यात तुझाही अभ्यास व्हावा यामुळे अशा रीतीने मी BSc केमिस्ट्री झालो त्यावेळेला SGM कॉलेजचा कौतुकाने नाही सांगत, परंतु मी टॉपर होतो BSc केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये। आणि ज्यावेळेला शुगर टेकला गेलो त्यावेळेला फ्रेश स्टुडंट म्हणून फक्त माझंच एकट्याचं सिलेक्शन झालेलं होतं। अशा रीतीने तुमच्या सगळ्यांचं सान्निध्य, तुमच्यापेक्षा जे कोणी सिनियर असतील, माझ्यापेक्षा सिनियर असतील, कोपरे साहेबांच्या बरोबरची लोक, त्यानंतर गुरुजींचं मार्गदर्शन, त्यांचा कडक स्वभाव, यामुळे आपण सगळेच जण, माझ्यासह सगळेच जण एका चांगल्या ठिकाणावर आज सगळ्यांना बघितल्यानंतर आहोत, त्याचे खूप समाधान मिळतं। आणि वडिलांनी आणि आईने घेतलेले कष्ट कुठेतरी सार्थकी झाले, एवढंच मी याबाबत सांगतो। त्यानंतर दोन्ही विद्यार्थी वसतिगृहाचे मुलं हे हा कार्यक्रम 10-11 वाजेपर्यंत अभ्यास केलाच पाहिजे। 11 नंतर तो झोपला का नाही याची सुद्धा ते खात्री करतात। आणि नंतर 5चा तो विद्यार्थी झोपला का नाही याची सुद्धा खात्री करून अभ्यास करतो की नाही हे सुद्धा पाहतात। त्यावेळेचं जीवन अतिशय वेगळं होतं, पण त्यात आनंद होता, एकोपा होता। आणि जुन्या बिल्डिंगच्या व्हरांड्यातून त्यांची नजर असे सगळीकडे, जुन्या बिल्डिंगच्या व्हरांड्यातून त्यांची नजर असे सगळीकडे, तेथून त्यांचे लक्ष असे नवीन बिल्डिंगकडे, तेथून त्यांचे लक्ष असे नवीन बिल्डिंगकडे। कोण कुणाकडे येतो जातो, किती वेळ थांबवतो तिथे, असा त्यांचा इरादा असे। आमचे गुरुजी थोर पहाटे 4:30 वाजता उठवी आम्हास, बाई आमच्या थोर मुलांना बरोबर घेऊन पसंतीच्या भाज्या निवडी, उभयतांनी खाऊ घातल्या चांगल्या प्रतीच्या पालेभाज्या, नाही आठवण येऊ दिली
त्यांनी आम्हास आई वडिलांची, नाही आठवण येऊ दिली त्यांनी आम्हास आई वडिलांची. त्यांच्या या सोन्यासारख्या मायेनं जीव लावले आम्हाशी, त्यांच्या या सोन्यासारख्या मायेनं जीव लावले आम्हाशी. घडलो आम्ही इथे, पूर्वीही घडले, नंतरही घडतील हिरे इथे. उंच भरारी घेतली इथेच त्यांनी, पोचले शिखरावरी. सोनेच झाले इथे आमच्या जीवनाचे, सोनेच झाले येथे आमच्या जीवनाचे. अशी ही माया बाई गुरुजींची, नाही विसरणार आम्ही कधी, नाही विसरणार आम्ही कधी. जेवणाची वेळ टळली कधी तर त्या विचारपूस करून स्वतःचे घरून डबा आणून दिला बाईंनी, स्वतःचे घरून डबा आणून दिला बाईंनी. सणावाराला कधी नाही घरची आठवण येऊ दिली उभयतांनी आम्हाला. समयात सणावाराला कधी नाही घरची आठवण येऊ दिली उभयतांनी आम्हा. असे आमची बाई गुरुजी थोर थोर त्यांचे अगणित उपकार, थोर त्यांचे अगणित उपकार. एवढे बोलून